जय आदिशक्ती आदेश. मी तुम्हा सर्वांची ताई राधाताई जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व बंधू भगिनींचं चॅनलच्या व्हिडिओच्या दर्शकांचं सहर्ष स्वागत करत आहे. आपण विषयाला हात घालण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही देत असलेले प्रतिसाद किंवा तुमचे येणारे कॉल्स किंवा कमेंट्स यावरून मला समजतच आहे की तुम्ही व्हिडिओ पाहत आहात, तुम्हाला ते आवडत आहेत. अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ पाहत चला, प्रतिसाद देत चला. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करत चला. सदैव मी तुमच्या सेवेमध्ये नवनवीन व्हिडिओ आणत राहील. पहा, आजचा विषय आहे की भक्ती करणारा आस्तिक असतो तर भक्ती करणारा नास्तिक. नास्तिक असणं हा त्या व्यक्तीचा दोष आहे किंवा एखाद्याला भगवंत समजतच नाही किंवा तो त्याच्या शक्तीपासून अलिप्त आहे, तर ही त्याची चूक आहे की त्याच्यावर भगवंताने केलेला अन्याय. मुळात नास्तिक असणं हे चुकीचं आहे का, किंवा देव न समजणं ही त्या माणसाची चूक आहे का? बघा, आपण चर्चा करूया व्हिडिओतनं, त्यानंतर ह्या गोष्टीचा सोक्षमोक्ष नक्कीच लागेल. मला बऱ्याचदा आणि दैनंदिन आयुष्यातही आढळलं आहे, काही लोकांशी भेटल्यानंतर किंवा गादीवरती आल्यानंतर काही लोक किंवा काही लोकांच्या फोनवरनं किंवा समाजामध्ये होत असलेल्या गोष्टींवरनंही मला हे लक्षात आलेलं आहे. बऱ्याच जणांची फोन अशी येतात की ताई, मी देवाचं एवढं करते, मी अंधश्रद्धेला खत पाणी घालत नाही किंवा सगळ्या गोष्टी दैवीच आहेत, तरीही घरातली लोक माझं संचार खरा मानत नाहीत किंवा देव आहे ह्यात आणि हे सगळं असं होतं. संचार येतो, देवाचे संकेत येतात, अनुभव असतात, दृष्टांत होतात, साक्षात्कार होतात, चमत्कार होतात. हे काही काहींना मान्य नसतं आणि हे असे फोन मला येतात. मुळात काही तर असे अनुभव आलेत की माझ्याच समोर बसून, म्हणजे मी कुणी देव नाही, मी सेवकच आहे, मी चरणांची धूळ आहे माझ्या गुरूंच्या, माझ्या जगदंबेच्या आणि माझ्या शिवांच्या. पण तरीही माझ्या समोर बसून माझ्या गादीवर येऊन त्यांच्या प्रश्नांची निरसन घ्यायला आलेली लोकच मला म्हणतात की मी देवाला मानत नाही, तुमच्याकडं फक्त प्रश्नांचं उत्तर घ्यायला आलोय की माझा आजार का बरा होत नाही किंवा मला बरं का वाटेना, माझं पुढं चुकतंय. अशी ही लोक या समाजात आहेत. आणि हे सगळं जरी असलं ना, किंवा असं जरी असेल ना की वाऱ्यांची अवहेलना करतात, ती वाऱ्याला मानत नाहीत किंवा देवालाच मानत नाहीत, अक्षरशः तीर्थस्थळी जातात, तीर्थक्षेत्री जातात आणि देवाचं दर्शन वगैरे सगळं सगळं करून येतात आणि नंतर आल्यानंतर म्हणतात आपला या सगळ्या गोष्टींवरती विश्वास नाही. आलाय कशाला? हाच मोठा प्रश्न आहे सगळ्यात. तर पहा, मी म्हणेल म्हणजे ही जी लोक आहेत ना, बघा, ही जी लोक आहेत तर ह्यांच्यासाठी माझा विचार सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. मी म्हणेल याच्यात त्यांची काहीच चूक नाही. खरंच तुम्हाला सगळ्यांना ताई चुकीची वाटत असेल आज की एवढा नास्तिकपणा, एवढा विरोध करतात, देव मानतच नाही. अक्षरशः एखादा पुरुष म्हणजे एखादा पती जर बायकोच्या देव भक्तीला किंवा तिचे होणारे अनुभव, तिच्यामुळे काही गोष्टी घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल, तिच्या भक्तीला भगवंतांनी प्राधान्य देऊन घरात जे आडी अडचणी ज्या असतील तर त्या दूर झाल्या असेल आणि तरीही पती त्या पत्नीला श्रेय देत नसेल, तर मग ती पत्नी म्हणत असेल ह्याचं वाटोळच होऊ दे, ह्याला जर एवढं देवानी केलंय तरी याला कळत नाही, तर मग हा असाच राहिलेला बरा. असंही होतं बऱ्याचदा. पण एक लक्षात घ्या, चूक त्या लोकांची नसतेच. चूक काय असते माहितीये का? काही वेळेस काय होऊन जातं माहितीये का, जेव्हा व्यक्ती जन्माला येतो की नाही, प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक स्त्री पुरुष तत्वाशी रिलेटेड बोलते मी, मग ती मुलगी असो मुलगा असो जे कोणी असेल, तर जेव्हा जन्माला येतात ना, आपण कोणत्या स्थितीमध्ये जन्माला आलोय, कोणत्या कुटुंबामध्ये आलोय, आपल्या अवतीभोवती असलेलं वातावरण, आपल्या समाजात असलेली वागणूक, थोडक्यात सर्व स्थिती, ती व्यक्ती लहानाची मोठी होत असताना अवतीभोवती असणारी सर्व स्थिती त्या व्यक्तीला घडवण्यात कारणीभूत असते. आणि आपण सहजच त्या व्यक्तीला दोष देतो, ब्लेम करतो. लक्षात घ्या, एखादं मूल जर एखाद्या घरात जन्माला आले आणि
त्या घरात थोडक्यात फक्त आणि फक्त सुशिक्षित एज्युकेटेड फॅमिली आहे. देव फक्त एक फोटो फ्रेममध्ये भिंतीला चिटकवलेला आहे. अक्षरशः देव आहे म्हणून फोटो फ्रेमला लावलेला आहे. म्हणजे अशी स्थिती आहे काही ठिकाणी. दर्शन तर सोडा, काही काही लोकांना इतकाही वेळ नसतो की त्या फोटो कशासमोर 2 मिनिटं उभा राहून घराच्या बाहेर पडावं. तर मग कशाचा आलाय नैवेद्य, कशाची आली आरती, कशाचा आलाय प्रसाद, कशाचे आलेत आध्यात्मिक कार्यक्रम, त्या मुलावरही तेच संस्कार घडणार की. म्हणजे त्याच्या आयुष्यात तसा असा कोणताच हे नसणार आहे की तो दैवी भक्ती करेल. काही काही समाजामध्ये पण आपला देव सोडला तर जगामध्ये काय आहे. आपला देव म्हणजे थोडक्यात नाहीत, मंदिरच नाहीत काही काही घरांमध्ये, अजिबात नाहीत. आणि घरातल्या व्यक्तीच मुळात काही देवाला मानत नसतात. देवाच्या ठिकाणी जायचं म्हणलं तर हे फिरायच्या पॉइंटला म्हणून जातात. आता काही काही पेशंट असे आपल्या गादीवर आलेले आहेत की त्यांना त्यांची कुळदैव माहिती नाहीत. 10-10, 15-15, 20-20, 25-25 वर्ष झालं संसार करतायत, पण कधीच कुळदेवाला दर्शनाला गेले नाहीत. दर्शनाचं सोडा, कुलोपचार ह्यांना माहिती नाही. घरामधील काही जर कार्य असेल तर कोणत्याही कार्यामध्ये दैविक विधी होत असताना हे कधी सहभागी झालेले नाहीत. का तर कुटुंबापासून काही कारणास्तव जॉब संदर्भात म्हणा, शिक्षणासंदर्भात म्हणा, ही लोक लांब राहिलेली आहेत. तर मला सांगा, ह्या लोकांचा दोष आहे का? ह्यांना अलिप्त ठेवण्यात आलं किंवा ह्यांना माहितीच नाही राहत. मग ही जबाबदारी आजूबाजूचं वातावरण, आपलं कुटुंबीय, आपण वाढत असलेलं जो एरिया आहे, जे गाव आहे, जे क्षेत्र आहे, आणि आपल्यावर होणारे संस्कार ही महत्त्वाचे आहेत. आणि या संस्कारामुळं, या गोष्टींमुळं भगवंत मानणं या लोकांना कठीण चाललेलं आहे. मुळात काही वेळा काय होऊन जातं, विज्ञान आहे, आपण प्रॅक्टिकली फेस करतोय विज्ञानाला, पण मित्रांनो जितकं विज्ञान आहे ना तितकाच देवही आहे. आणि ज्या ठिकाणी विज्ञान थांबतं की नाही तिथं अध्यात्म सुरू होऊन जातं. जिथं सायन्सने हात टाकले की नाही तिथं अध्यात्म चालू जातं. अजूनही बरेचसे शास्त्रज्ञ आहेत, बरेचसे डॉक्टर आहेत, सायंटिस्ट आहेत, बरेचसे वकील आहेत, यांनी सुद्धा मान्यता दिलेली आहे की जेव्हा गोष्टी होत नाहीत, बिघडत असतात, त्यावेळेस अचानक एखादा चमत्कार होऊन जातो आणि गोष्टी होतात. बी पॉझिटिव्ह. हे कोण करतं? मुळात देव म्हणजे अशी एखादी व्यक्ती नाही जी आपण इमॅजिन केली ती आपल्या समोर येऊन उभी राहिली. ही एक अदृश्य, खूप ताकदवर, खूप पॉझिटिव्ह, जिथं होऊच शकत नाही तिथं होण्याची शक्ती तयार करणारी शक्ती आहे. ती पॉझिटिव्हिटी म्हणजे देव. थोडक्यात होप्स, तुम्ही एखादी इच्छा करा, पूर्ण करत असते ना किंवा पूर्ण होत असताना तुम्ही पाहाल, हे कोण पूर्ण करतंय, कोणत्या कारणास्तव होतंय. म्हणजे सगळ्या ह्या संपलेल्या असतात, क्षमता संपलेल्या असतात की होऊ शकत नाही. थोडक्यात एक चमत्कार, आणि हा चमत्कार म्हणजे दैवी चमत्कार, आणि हा चमत्कार तो भगवंत करत असतो बसलेला. तो कुठं बसलाय हा कोणालाच माहिती नाही, फक्त तो आहे. ठीक आहे. आणि मी जे देव मानत नाही किंवा जे नास्तिक आहेत किंवा जे ह्या बाकीच्या गोष्टीला, संचाराला, वाऱ्याला किंवा मग आध्यात्मिक ज्या गोष्टी आहे यांना विरोध करतात, तर बाबांनो मी तुम्हाला एकच प्रार्थना करू इच्छिते, पहा, तुम्ही देव पाहिलेला नाही, अनुभवलेला नाही, उपभोगलेला नाही, ठीक आहे, पण ज्या तत्वाशी आपण कधी समोर गेलोच नाही, ज्या तत्वाचा आपण कधी अनुभवच घेतला नाही, आपला त्याचा संबंधच नाही. आता आपण इथं आणि कोकणात नारळ, केळ काय ते स्वस्त मिळतात आपण असं म्हणतोय, मग आपण जाऊन पाहिलंय का तिथं खरंच स्वस्त मिळतात का? नाही. सेम तसंच असतं. तुम्हाला ह्या गोष्टी माहिती नाहीत, तुम्ही कधी अनुभव घेतला नाही, तुमचा श्रद्धा नाही, विश्वास नाही, अनुभव कसे येणार तुम्हाला? आणि जिथं नसतंच ना, जिथं बीजच रोवलं जात नाही ना, तिथं अंकुरणाचा, रोप येण्याचा किंवा झाड लागण्याचा किंवा फळ येण्याचा होप्सच नसतात किंवा इच्छाच नसते किंवा पुढं होईल काहीतरी अशी अपेक्षा नसते.
त्याच्यामुळे जे करत नाही देव त्याच्याकडनं अपेक्षा करत नाही. जे करतात देव तिथंच इच्छा करतात किंवा तिथंच त्रास देतात असं म्हण हे आहे. तर ते कदाचित खरं आहे. बघा, तुम्ही तुमच्या मार्गाने आहात, आम्ही आमच्या मार्गाने आहे. पण एक लक्षात घ्या, आयुष्यात एक नक्की अशी वेळ येईल तुम्हाला की देव आहे आणि ह्याची जाणीव तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तो परमात्मा आहे, परब्रह्म आहे, ईश्वर आहे, परमेश्वर आहे. त्याच्या गुणांचा साक्षात्कार हा निर्जीव वस्तूलाही होतो. तुम्ही तर सजीव आहात आणि तुम्हाला नक्कीच होणार. फक्त 1% तरी तुम्ही तुमच्या मनाने किंवा एक पॉझिटिव्ह थिंग्स घेऊन जर जगत असाल ना, की सूर्य आहे, चंद्र आहे, तारे आहे, आकाश आहे, पाणी आहे, वायू आहे, भूमी आहे, तर याला बनवणारा वर बसलाय कुणीतरी. ठीक आहे, शिव हे आहेत आणि शक्ती हे आहे. आता हा विषय अनुभवाचा आहे, श्रद्धेचा आहे, विश्वासाचा आहे. तर माझं एवढं सांगणं आहे की जे ते ज्याच्या त्याच्या गुणांनी अवगुणांनी बनलेला असतो. कुणालाही आपण बळजबरी भक्ती करण्यासाठी बळजबरी करू शकत नाही. ज्याचा त्याचा विषय असतो. योग्य ती वेळ आल्यानंतर योग्य ती गोष्ट झाल्याशिवाय राहत नाही. कुणी आस्तिक असो नास्तिक असो, फक्त समोरची व्यक्ती चुकीची आहे ही म्हणण्याआधी गोष्टींवरचा पडदा काढायला शिका. त्यामागचं कारण काय आहे हे पहा. माझी कुणाला बळजबरी नाही, जे आहे जसं आहे ठीक आहे. जय आदिशक्ती आदेश. बघा, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करण्याची दैवी सेवा करायची आहे. आपला नंबर दिलेला आहे. काही अडीअडचणी असतील तर फोन कॉल्स करू शकता, कमेंट करू शकता, मेसेज करू शकता. मी तुमचे अडचणीवरती तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. जय आदिशक्ती आदेश.